हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर बघा, दिवाळीनंतर खूप दिवसांनी आपला हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. बघा, खूप जणांकडे असे ब्लाऊज पीसचे तुकडे उरलेलेच असतील आणि समजा तुमच्याकडे असे तुकडे नसतील तर एखाद्या टेलरकडे तुम्ही असे तुकडे घेऊन येऊ शकता. तर बघा, ही माझ्या काही साड्या होत्या आणि त्याचे ब्लाऊज पीस शिवले होते. त्याच्यानंतर हे काही असे तुकडे उरलेले होते आणि तुकडे दिसायला खरंच खूप सुंदर होते. जसे म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवतात ना तसं नाही, पण त्याच्यापेक्षाही सुंदर हे जे छोटे छोटे तुकडे होते ना ते दिसायला खूप सुंदर होते. तर मला काय फेकून वाटले, तुम्हाला तर माहिती आहे टेलरचं काम करणाऱ्या बाया असे काही तुकडेसुद्धा फेकून देत नाही. तर मला बी नाही वाटलं की हे फेकून देवा. तर बघा, याच्याच तुकड्यापासून आपण खूप सुंदरसे एक छोटे छोटे पॉकेट तयार करणार आहोत. बघा, मी असं एक पॉकेट पहिलं बी बनवलं होतं, इतकं व्हायरल गेलं आणि त्याच्यानंतर मला त्या पॉकेटच्या भरपूर ऑर्डर आल्या बी होत्या. तर मी हे पॉकेट परत एकदा तयार करत आहे. बघा, त्याच्यासाठी मी घेतलं आहे शॉपिंग बॅग. तर असे शॉपिंग बॅग तुमच्याकडे नक्कीच असतील, जे आपण दिवाळीमध्ये भरपूर असे कपडे घेतलेले होते त्या कपड्यामध्ये असे शॉपिंग बॅग आपल्याला भेटतात. तर बघा, या शॉपिंग बॅगचा वापर करून आपण खूप सुंदर असे पॉकेट तयार करूया. चला तर शिलाई मशीनवर. तर बघा, आपण हे शिलाई मशीनवर आलेलो आहोत. त्याच्यानंतर हे मी तुकड्याचे मी तुम्हाला थोडेसे माप दाखवून देते जेणेकरून तुम्हाला कटिंग करायला सोपं पडेल. तर बघा, मी हे 9 इंच किंवा 8.5 इंचाचं असं मी मार्किंग करून घेणार आहे. सगळे तुकडे आपल्याला कट करून घ्यायचे आहे सेम साईजने. आणि बघा, याची साईज आहे 5 इंच. बघा, काही तुकडे 5 इंचाचे आहे, काही 4.5 इंचाचे आहे. तर काही हरकत नाही, तुम्ही 5 इंचाचं घेतलं तरी चालेल. तर बघा, हा तुकडा फेकू नये आपण, तसंच त्या तुकड्याचा दुसऱ्या नंतर वापर करूया. तर बघा, हा तुकडासुद्धा आपल्याला सेम पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते मी कट करून घेईल आणि थोडंसं व्यवस्थितपणे कटिंग करून घेईल. तर तुम्ही बघू शकता काही याचे धागे निघतात, तर आपण नंतर थोडंसं व्यवस्थितपणे याचं कटिंग करून घेऊया. तर बघा, मी सगळे तुकडे ना जे कट करून घेतलेले आहे 8.5 इंचाचे, आणि काही तुकडे छोटे आहे, काही तुकडे मोठे आहे, तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात. तर बघा, त्याच्यानंतर मी काय करणार आहे, हे मी आता हे जे हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस होता त्याची थोडी डिझाईन छान दिसत होती, तर मी हाच घेते तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बघा, याचं मी तुम्हाला माप तर दाखवलंच होतं, तर परत दाखवते. याचं जे मार्किंग आहे ती कशी करायची आहे. बघा, इथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे, 1 इंच. त्याच्यानंतर आपल्याला इथून असं मध्य काढायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला असा मध्य घ्यायचा आहे. तर बघा, ह्या ठिकाणी मी मध्य घेतलेलं आहे आणि मध्य घेतल्यानंतर आपल्याला याला कटिंग करून घ्यायचं आहे. पण याच्यावर कसं व्यवस्थित दिसत नाही, म्हणून मी काय करणार आहे की याला ही जी तुकडे आपण केले होते या तुकड्याला शॉपिंग बॅगना लावून घेते, जेणेकरून थोडासा मजबूतपणा येईल आणि चारही तुकड्यांना शॉपिंग बॅग आपण जोडून घेऊया. तर बघा, माझ्याकडे ही शॉपिंग बॅग होती आणि ही शॉपिंग बॅग मी चारही तुकड्याला पूर्ण चारही बाजूने शिलाई मारून घेणार आहे. त्याच्यानंतर मी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने. तर बघा, आपण जॉईन करून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला मजबूतपणा यावा म्हणून. तर बघा, तुमच्याकडे नॉन-1 असेल तर तुम्ही नॉन-1 सुद्धा घेऊ शकतात. माझ्याकडे शॉपिंग बॅग खूप पडलेलं होतं, मी त्याचाच वापर केलेला आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला 1 इंचचं अशी मी मार्किंग करून घेते, छोटीशी हलकी मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण परत त्याचा मध्य घेऊया आणि मध्य घेतल्यानंतर त्याचं मार्किंग करून घेऊया. तर बघा, तुम्हाला नॉन-1 चेन, रबर सीट, फॉर्म सीट काहीही घ्यायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला मटेरियलचे काही प्राईस आहे, कितला विकते मी, हे सगळं तुम्हाला मी सांगितले जाईल. तर बघा, या ठिकाणी असं आपल्याला याची गोल आकार घेऊन घ्यायचा आहे आणि ही गोल आकार आपल्याला कट करायचा आहे. तर बघा, मी तुम्हाला दाखवल्यानुसार तुम्ही असं कटिंग करू शकतात किंवा डायरेक्ट एक डिश ठेवून तुम्ही गोल आकार दिला तरी चालेल. तर बघा, अशा पद्धतीने मी हे कटिंग करून घेत आहे. त्याच्यानंतर तुम्ही सेम सगळे जे तुकडे आहे आपल्याला अशाच पद्धतीने सगळे तुकडे कटिंग करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हे जे आपण कट करतो ना तर त्याचा भाग ओपन होऊन जातो, त्या ठिकाणी थोडीशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळे जे तुकडे आपण तयार केलेले होते सगळे तुकडे अशाच पद्धतीने तुकडेला कटिंग करून घ्यायचे आहे. आणि बघा, ही जी साईड आहे या ठिकाणी थोडीशी शिलाई मारून घेतली तरी चालेल. तर बघा, मी सगळे तुकडे जे आहे ते कट करून घेतलेले आहे आणि आपण शिलाई सुद्धा मारून घेतलेली आहे.
तर चला तर आपण हे जे तुकडे आहे थोडं साईडला ठेवूया। आता मी तुम्हाला जो हिरवा रंग होता, हिरवा ब्लाऊज पीस होता, त्याचंच पूर्ण तयार करून दाखवते। तर बघा मी चेन घेतलेली आहे, ही चेन आहे 3 नंबरची, लहान पॉकेटांना वापरली जाते ती चेन घेतलेली आहे। तर इथे तुम्हाला चेनीचं मी माप दाखवते 8 इंच। तर बघा आणि एक छोटीशी रनर आहे, तुम्हाला रनर घ्यायची असेल तर मी माझा व्हॉट्सअप नंबर शेवटी देत आहे, तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकून तुम्ही हे वस्तू खरेदी करू शकता। तर बघा मी एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे पिवळ्या रंगाची। तर शॉपिंग बॅगची जी साईज आहे ती जास्त मोठी घेतलेली होती मी, कारण की हे ना कट करून तुकडे होते माझ्याकडे, मी हे तुकडे डायरेक्ट वापरले, त्याच्यामुळेच जे परफेक्ट माप नाही काढलं, असंच तुकडे मी घेऊन टाकले। बघा ही चेन मी आता अशी दोन्ही साईडनं आपल्याला ही चेन जॉईन करायची आहे। तर बघा ही साईड आपल्याला घ्यायची, ही आता ही साईड येते उलटी, आणि उलटी साईडला असं व्यवस्थित ठेवून पूर्ण गोल आकारामध्ये आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे। तर ही चेन आपल्याला पूर्ण याला गोल आकारामध्ये जोडून घ्यायची आहे। तर बघा दोन्ही साईडने आपली चेन जोडून झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला हा तुकडा असा ठेवून घ्यायचा आहे। तर बघा तुकडा असा आपण उलटा करून घेऊया, आणि इथे दिसतं ना, त्याच्यानुसारच आपल्याला शिलाई मारायची आहे। तर बघा शिलाई आपण मारलेली होती, आपण फक्त त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पकडून शिलाई मारून घ्यायची आहे। तर दोन्ही साईडने अशीच पक्की शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। तर बघा शिलाई मारल्यानंतर जी आपण जे पॉकेट बनवलं त्याचं परफेक्ट इतकं सुंदर दिसतं, आणि एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून घेऊया। तर बघा एक्स्ट्राचं जे होतं मी ते कट करून घेतलेलं आहे। आता आपण याला सरळ करून घेऊया। सरळ केल्यानंतर तर जी थोडीशी कोणे आहे ती व्यवस्थित काढून घेऊया, आणि आपल्याला याला पूर्ण ह्याला शिलाई मारायची आहे। टॉप टिच बी करायचं आहे आणि शिलाई बी मारायची आहे। तर बघा या ठिकाणी आपण टॉप टिच करून घ्यायचं आहे आणि पूर्ण याला शिलाई मारायची आहे। तर खूप सुंदर हे पॉकेट बनतं, आणि हे पॉकेट मी पहिलं बनवलेले होते माझ्याकडे। ह्या पॉकेटची जे म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ फर्स्ट टाईम ऑर्डर केली होतं, म्हणजे फर्स्ट टाईम बनवलं होतं, त्याच्यानंतर काही माझ्या नातेवाईकांनी ते व्हिडिओ बघितला, आणि त्याच्यानंतर मला त्या पॉकेटाचे भरपूर सारे असे ऑर्डर आलेले होत्या। तर तेच पॉकेट मी परत एकदा घेऊन आलेले आहे, कारण की हे तुकडे ना फेकू देऊ वाटत नव्हते, डिझाईन बी छान होती आणि त्याचं कापड बी खरंच खूप सुंदर होतं, म्हणून मी हे तुकडे काय फेकले नाही। म्हणजे चला याचं परत एकदा आपण सेम तेच पॉकेट बनवूया, जेणेकरून आपल्याला कामं बी येतील आणि छोटे मोठे सामान ठेवण्यासाठी हे पॉकेट आपल्याला उपयुक्तसुद्धा पडेल। तर बघा एक्स्ट्राचं मी कट करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर एक रनर घ्यायचा आहे, रनर ॲड करून घेऊया। तर तुम्ही बघू शकतात की माझ्याकडे छोटे रनर आहे 3 नंबरचे, हे रनर 3 नंबरचे आहे। तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर व्हॉट्सअप नंबर मी शेवटी देत आहे, तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला हाय मेसेज टाका आणि डिटेल जाणून घ्या। प्रत्येक याची डिटेल आहे माझ्याकडे, नॉन-वन, रबर सीट, फॉर्म सीट सगळ्या गोष्टी भेटून जातील। तर बघा या ठिकाणी मी चेन इथे जॉईन करून घेतलेली आहे, अटॅच केलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे जे बनवलेलं होतं आपण त्याला उलटं करून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने त्याला उलटं करून घ्यायचं आहे। आणि सांगू का, हे जे पॉकेट आहे कोणालाही बनवता येईल, फक्त थोडंसं बघायला लागेल। आता तुम्ही बघू शकता त्याच्यात रबभागसुद्धा दिसत नाही, इतकं सुंदर फिनिशिंगमध्ये आपण छोटंसं मिनी पॉकेट तयार करणार आहोत। तर बघा असं आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। एक छोटंसं घरासारखं आकाराचं एक आपण छोटंसं पॉकेट तयार केलेलं आहे। तर बघा या ठिकाणी आपण डबल टिबल शिलाई मारून घेतली की जेणेकरून हे पॉकेट आपल्याला परत पुढच्या टाईम म्हणजे खरंच खूप उपयुक्त पडतं। छोटंसं पॉकेट बनवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपण डबल शिलाई मारल्यानंतर एक छोटेसे तुकडे उरलेला होता, त्याचं आपण पायपिंग करून घेऊया।
तर बघा अशा पद्धतीने तुम्ही पायपिंग करू शकतात, म्हणजे रफ भाग दाबला जातो आणि आपले हे जे पॉकेट आहे जास्त दिवस टिकतं। तर बघा अशा पद्धतीने मी याचे जे पिशवीचे जे तुकडे उरलेले होते त्याच्यापासून आपण खूप सुंदरचं छोटंसं मिनी पॉकेट तयार केलेलं आहोत। ते तुमच्या पर्समध्ये, बॅगमध्ये आणि स्कूल बॅग असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हे परफेक्ट बसेल, जास्त काही जागा घेत नाही। हे छोटे छोटे तुकड्यापासून आपण खूप सुंदरचं छान पॉकेट तयार करू शकतो। तर बघा आपण दुसऱ्याही साईडला पायपिंग करून घेतलेले आहे। तुम्हाला आता हे जे आपण बनवलेलं जे छोटंसं पॉकेट आहे त्याचं फिनिशिंग दाखवते। तर बघा एक खूप सुंदर दिसतं आणि हे जसं व्हिडिओमध्ये दिसत होतं ना त्याच्यापेक्षाही खूप सुंदर दिसत होतं। माझ्याकडे ऊन येत नाही जास्त, आता मध्येच पाऊस पडतो, मध्येच काय, तर ऊन येत नाही, त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ दिसायला थोडा वेगळा दिसत असेल, पण खूप सुंदर हे पॉकेट दिसत होते आणि त्याची जी चमकी आहे, शाईन आहे, ती खरंच खूप छान दिसत होती। तर बघा खूप सुंदरचे छोटे छोटे आपण असे पॉकेट तयार करू शकतो। तुमच्या आपल्या पर्समध्ये परत बॅगमध्ये आपण ठेवू शकतो। तर असं छोटेसे आणि हेडफोनसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकतात। तर बघा खूप सुंदरचं छोटंसं मिनी पॉकेट आपण एका छोट्याशा तुकड्यापासून तयार केलेले आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। बघा आपण जे तुकडे उरलेले होते त्या तुकड्यांची सुद्धा आपण पॉकेट तयार केलेले आहे, तुम्ही पाहू शकतात। आणि त्याच्यामध्ये आपण तुम्ही हे बघू शकतात की याच्यात थोडेसे मी शाईन देण्यासाठी थोडंसं वेगवेगळे कलर वापरलेले होते, म्हणजे दोरे वापरलेले होते। तर हे बघा असे छोटे छोटे पॉकेट आपण तयार करू शकतो। तर बघा या ठिकाणी मी थोडासा वेगळा कट देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर बघा असे हे पॉकेट तुम्ही तयार करून तुम्ही सेल बी करू शकतात, तुमच्या नातेवाईकांना बी देऊ शकतात किंवा तुमच्या स्वतःसाठी सुद्धा वापरू शकतात। त्याच्यामध्ये तुम्ही हेडफोन, पैसे, कॉईन काही तुम्ही ठेवू शकतात। तर बघा असे छोटे छोटे पॉकेट तयार करून तुम्ही तुमचा छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकतात किंवा तुमच्या स्वतःसाठी बनवा किंवा तुमच्या मैत्रिणींसाठी, आईसाठी, बहिणीसाठी। तर असे छोटे छोटे पॉकेट नक्की बनवा। परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर। जय हिंद, जय भारत। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।